कॉफी. मला वाटतंय मी विचार करूनच एवढी पुस्तकं आणली. तू आता शांतपणे वाच, आरामात कॉफी पी. मी डिस्टर्ब नाही करणार. हे सगळं असं कसं काय जमतं हो तुम्हाला? आणि ते कळून घ्यायचं असेल तर मला कुठलं पुस्तक वाचावं लागेल? त्यासाठी ना डोळे वाचावे लागतात. अरे एवढी पुस्तकं आणताना पूर्ण विचार केला नव्हता वाटतं मी. सिद्धिराज, मला ना आधी असं वाटायचं की तुम्ही खूप बाता मारता आणि तेव्हा खूप रागही यायचा तुमचा. पण जसे जसे आपण जवळ आलो तसं तसं मला कळायला लागलं की तुम्ही जी गोष्ट बोलता ना ती करून दाखवता. असं प्रॉमिस पाळणारा मुलगा एखाद्या मुलीला मिळाल्यावर दुसरं काय हवं? पण कसं आहे ना भावना, म्हणजे बघ, एखादी मुलगी तिचं माहेर सोडून जेव्हा सासरी येते तेव्हा ती नवीन घरात घर बनवते, कुटुंब बनवते. पण मला काय वाटतं माहितीये का, एखाद्या मुलीसाठी लग्न म्हणजे कुटुंब बदलणं नसावं. म्हणजे माहेर सोडून सासर नाही तर माहेर प्लस सासर असं असावं. आणि मला हेच आवडतं तुझ्यातलं. म्हणजे बघ ना, तू इथल्या जबाबदाऱ्या पण निभावतेस आणि माहेरच्यांचाही हात सोडत नाहीस. पप्पा, सिद्धू आणि भावना तर माघारच घ्यायला तयार नाही. आता तर ते कोर्टाकडून स्पेशल परमिशन घेणार आहेत, कारण तो वेंकी मुकबधीर आहे म्हणून. आपलं चुकलंच पप्पा. आपण ना त्या वेंकीला अगोदरच सोडवायला हवं होतं. असला कसला गाडे पाटील तू. अरे आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देतो आणि शिंकून दाखवतो. हे असल्या किरकोळ स्पेशल परमिशनला घाबरू नकोस. आपण तिला कोर्टात हाणून पाडू. आदिराज, मुळात म्हणजे ही केस आपण कोर्टात उभीच राहू देणार नाही. करू दे त्या दोघांना कोर्टात वाटेल तेवढे प्रयत्न करू दे. पण आपण त्यांच्या पदरी निराशा पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. हा संपतराव गाडे पाटलाचा शब्द आहे. बघूया बघूया कसे चिंतायत ते. सासूबाई, आजचा दिवस इतका छान आहे म्हणून सांगू. मुळात तुम्ही डोळे उघडलेत ना तेव्हापासून कोण आनंद होतोय मला काय सांगू तुम्हाला. आणि आजचा दिवस तर खासच आहे. आपला वेंकी आहे ना, त्याची केस कोर्टात आज उभी राहते. आज पहिली सुनवाई. आणि तुम्हाला माहितीये का त्याच्या बाजूने कोर्टात कोण बोलणार आहे? आपली भावना. आपला वेंकी आता नक्की. सासूबाई, तुम्हाला बरं वाटत नाही? ताप आहे? अरे देवा. वीणा, काही काळजी करू नका. वीणा, मी ना आईना ना थंडी भरली, ताप आहे. मी पटकन मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवते. तू जरा इथे बस, मी आलेच. इथून हलू नकोस. नाही नाही आलेच. आजी, काय झालंय आजी?
हा लक्ष्मी, निघालीस का ग तू? कोर्टात कधीपर्यंत पोहोचणार आहेस तू? हे हा लक्ष्मी, हॅलो, अगं रडतेस का तू? काय झालं लक्ष्मी? हे लक्ष्मी, काय झालं ते सांग ना. सासूबाईंना कापरा भरलाय, ताप भरलाय त्यांना. ताप भरलाय आणि थंडी वाजते आईला. मग तू काय केलंयस? मी आता मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवते डोक्यावर. तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या ना आणि मला सांगा काय औषध द्यायचंय. हा हे बघ लक्ष्मी, लक्ष्मी ऐक जरा, काही काळजी नको करूस. अगं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं होतं ना की आईच्या तब्येतीत असं थोडं पुढे मागे होणार, पण काळजी करण्याचं काही कारण नाहीये. हे बघ, तू मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवल्यास चांगलं केलंस. आता फक्त एक काम कर, जरा तिळाचं तेल थोडंसं गरम कर आणि पायाला चोळ जरा, आईला बरं वाटेल. आणि समजा पूर्ण दिवसात आईला आराम नाही पडला तर मग आपण डॉक्टरांना फोन करू ना. पण डॉक्टर म्हणालेत की असं काही झालं तर काळजी नका करू, त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ सगळं. भीती वाटते मला. हे असं काही अचानक झालं ना की मनात शंकेची पाल चुकचुकते. सासूबाई लवकर बऱ्या होतील ना? लक्ष्मी, आई अगदी पूर्णपणे बरी होणार आहे, तू अजिबात काळजी नको करूस. तुम्ही कुठे आहात? अगं मी कोर्टात निघालो होतो, पण नेमकी रस्त्यात गाडी बंद पडली आणि साहेबांना फोन केला, त्यांनी उचललाच नाही ग. त्यामुळे आता मी काम करतो, गाडी इकडनं टो करून आमच्या गॅरेजमध्ये नेतो, गाडी तिकडे पार्क करतो आणि तिकडनं मग सरळ कोर्टात जातो. आणि साहेबांना सांगावं लागेल ना की आज मला सुट्टीची गरज आहे. साहेबांशी सगळं बोलतो आणि निघतो मी. बरं तू कधी निघणार आहेस? अहो मी कोर्टात येणार होते, पण आता काही माझा पाय इथून निघणार नाही. मी सासूबाईंपाशीच थांबणार आहे. तुम्ही कोर्टात जा, चालेल ना? बर चालेल, ठीक आहे. मी निघू मग. हां, ते जरा गाडी टो करायला आलेत ते. हं? ठेवते. अच्छा. ए बाई, आजी काळजी करू नका, बरं वाटेल तुम्हाला. वीणा, वीणा ऐक ना, पटकन तिळाचं तेल गरम कर, त्यांच्या पायाला घासायचं. हा पटकन आण, पटकन आण. सासूबाई घाबरू नका, आता बरं वाटेल तुम्हाला. देवा, काय आहे रे तुझ्या मनात? आत्ता तर तुझे आभार मानले होते रे की पुन्हा घरात सगळं छान होणार आहे, आणि लगेचच तू कसला संकेत आहे हा? का एवढी परीक्षा बघतोयस? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.